चरण सरोजम सान्द्रणीलापदापम जगदनेत पानिमण्डलम तरुण तुलसीमाला कंदनम कुंदनेत्रम सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा प्रभु प्रथम दुसरे चरण संतांचे त्यांचे कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावन सर्व चराचरी मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो नमो सद्गुरु तकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपाय नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती दयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार घेता जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीच लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा
अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुमेश कानन कुंडल कुंचित केसा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर शरण शरण हनुमंता तुम्हा अनुरामदता काय भक्तीच्या देवटा विजदा भगस्वटा जोडून या कर चरणी देवी तो माता देवी तो माता सावी परिसारी विनंती माझी पंढरीनाथा याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेवली अनंत देशाची राहावे चित्ती सुधावे समाधान प्रस्तुत प्राप्त श्री प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग श्रीमान महान भगवत भक्त विश्ववंदनी विश्वाधिकार अधिकार संपन्न असणारे विश्वभूषण चिन्मय स्वरूप प्राप्त असलेले देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांचा 4 चरणांच्या सर्वांच्या पाठ्यातील असलेला भक्तिपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला महाराज वारकरी संप्रदायाचा दंडक आहे आणि त्या नियमानुसार आजचा सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि म्हणून दुसऱ्या दिवशी भक्तिपर अभंग असावा या उद्देशानं या दंडकानुसार आज दुसरा दिवस आहे आणि त्या निमित्तानं भक्तिपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत म्हणजे जगाचे मायबाप बघा आपण सर्वजण महाराज साधना करतो परंतु केलेली साधना योग्य की अयोग्य हे तुम्हाला कळत नाही आणि म्हणून त्या साधनेतील योग्यता पण समजावून सांगतात तुकोबाराय म्हणतात भक्ती करत आहात मग भक्ती कशी असली पाहिजे तर देवाला आवडेल अशी असली पाहिजे आता देवाला आवडेल अशी भक्ती करायची तरी कशी असा जर प्रश्न महाराज कोणी विचारला तर तुकोबाराय म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संसारावरची माया संकल्पित करून टाकावं म्हणजे नेमकं काय करावं तर संसाराची माया म्हणजे प्रेम कमी करावं आणि तो भगवान परमात्मा ज्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला ठेवला तसं राहावं संसाराला अंतःकरणातून बाहेर काढावं आणि त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याला स्थान द्यावं ठेविले अनंत तेजस्वी राहावे चित्ते असू द्यावे समाधान चित्तात समाधान असलं पाहिजे आणि जर का चित्तात समाधान नसेल तर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी उद्विग्न होतो का माझ्या वाट्याला दुःख आलं का मला दुःख प्राप्त झालं आणि असं जर महाराज दुःख करत राहिलो तर त्या दुःखाचा प्रचंड वेग तुम्हाला सहन होणार नाही आणि मग बाहिरा उद्रेक दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे संचिताचं फळ महाराज तुम्हाला आम्हाला भोगावं लागणार आहे आणि मग त्या ठिकाणी दुःख प्रबळ होईल दुःख प्रबळ झाल्यावर काय करावं का बने घालू तयावरी भार बाहो हा संसार देवाकडे आपला भार देवावरती घालावा आपला संसार देवाच्या पायावरती व्हावा आणि तो भगवान परमात्मा सगळं काही ठीक करेल अशी शाश्वती अंतःकरण पळगावी ठेवले अनंत तेजस्वी राहावी चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत अभंगाचा सरळ धावना भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेनुसार आपलं समोर मांडण्याचा प्रयत्न करेल ठरल
त्या न्यायानं परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या मोजे पेढे कुंभारवाडी येते हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. मगाशी महाराज मला बोलून गेले, सप्ताह कधी चालू झाला कुणाला माहित नाही आणि अनादी काळापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाची आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. आमच्या वडिलांचे परम मित्र असलेले आमचे गणेश काका पडवेकर यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या समस्त पेढे ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा माझ्या वाट्याला आली. वास्तविक तसं पाहायला गेलं तर मी कोणी मोठा कीर्तनकार नाही. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा किंवा माझं पामरा हे काय थोर पण वाईची वाहन पाहिजे अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्या निमित्तानं आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या समस्त या ठिकाणी माता बंधू भगिनी चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन सर्व गुरुजन मंडळी या ठिकाणी त्यांचं दर्शन मला प्राप्त झालं. आई सुकाई वरदायिनी महाकाली ज्या पद्धतीने मला बुद्धी सुचवली, ज्ञानोबा तुकोबाराय ज्या पद्धतीने मला बुद्धी सुचवतील त्या पद्धतीने महाराज आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करणार. वैकुंठवासी सद्गुरु श्रीधर महाराज कोटगे गाव कुंभारली यांच्या चरणी नतमस्तक होऊन वैकुंठवासी सद्गुरु भगवान बाबा जाधव यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. जगाच्या पाठीवर महाराज सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता आहे, सर्वात श्रेष्ठ संस्कृती कोणती आहे, ती म्हणजे आपली हिंदू धर्म संस्कृती. कारण आपली संस्कृती महाराज आपल्याला उपकार्यावरती उपकार करायला शिकवतेच, परंतु अपकार्यावरती सुद्धा उपकार करायला शिकवणारी जगाच्या पाठीवर एकमेव संस्कृती आहे आणि तिचं नाव म्हणजे आपली हिंदू धर्म संस्कृती. बघा, उपकार्यावरती सुद्धा महाराज उपकार आहेत आणि अपकार्यावरती सुद्धा उपकार आहेत. बघा, एक विंचू पाण्यात हात चालला होता, साधकाने विंचू पाहिला, विंचू उचलला, पाण्यात वाहून जाऊ नये आणि म्हणून त्या विंचवाने काय केलं महाराज, नांगी मारली, विंचू खाली पडला. साधकाने पुन्हा विंचू उचलला, पुन्हा नांगी मारली, पुन्हा उचलला, पुन्हा नांगी मारली, 5-10 वेळा झालं आणि मग शेवटी साधकाने काय केलं माहितीये का, तो विंचू उचलला आणि नदीच्या कडेला नेऊन ठेवला. आता जवळून महाराज एक गृहस्थ चालला होता, त्या गृहस्थाने प्रकार बघितला आणि म्हटलं, महाराज का हो, अहो तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का, अहो तो विंचू तुम्हाला नांदी मारतोय आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला काय करत आहात, उचलून घेत आहात. अहो तो विंचू तुम्हाला नांदी मारतोय आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला काय करत आहात, त्याचा जीव वाचवत आहात. खरंच तुमचं डोकं फिरलंय का. त्या महाराजांनी मला, त्या साधकानं मला फार सुंदर उत्तर दिलं. ऐका, त्या साधकानं सांगितलं, अरे 4 ग्रामचा विंचू आहे, तो जर त्याचा स्वतःचा स्वभाव सोडू शकत नसेल तर बुडत्याला वाचवणं हा माझा स्वभाव मी कसा सोडू. म्हणजे आपली संस्कृती महाराज आपल्याला कृतज्ञता शिकवते, कृतज्ञपणा शिकवत नाही. आणि म्हणून कृतज्ञ तो आहे जो केलेल्या उपकाराची जाणीव महाराज असते. आणि म्हणून माणूस म्हणून महाराज आपल्या ठिकाणी काही उपकारांची जाणीव असली पाहिजे, काही निष्ठा महाराज आपल्या जवळ असल्या पाहिजे. त्यामध्ये पहिली निष्ठा आहे ती म्हणजे कुठली तर राष्ट्रनिष्ठा, दुसरी निष्ठा आहे धर्मनिष्ठा, तिसरी निष्ठा आहे महाराज संत निष्ठा आणि चौथी निष्ठा आहे ती म्हणजे ईश्वर निष्ठा. पहिली निष्ठा राष्ट्रनिष्ठा. जन्मदात्या मायपित्याच्या अगोदर जर कुणाला आपल्याला वंदन करायला शिकवलं असेल आपल्या हिंदू धर्म संस्कृतीने तर ते म्हणजे आपल्या कुणाला मातृभूमीला. त्याचं कारण महाराज तसं आहे. बघा, आपला दिवस महाराज जनावरांसारखा होत नाही, होतो का. तुमच्याकडे इकडे होत असेल तर मला माहिती नाही, पण आमच्याकडे होतो का. आपला दिवस महाराज जनावरांसारखा होत नाही. बेड टी घेणारी आपली संस्कृती नाही आहे का. आता बेड टी म्हणजे साध्या भाषेमध्ये त्याला अंथरुण आता चहा म्हणतात, बरोबर का नाही. ती संस्कृती आपली आहे का. आणि मग अंथरुणामध्ये असल्यानंतर कराग्रे वसंते लक्ष्मी करमूल्य संस्कृती कर्मथे गोविंद प्रभाते कर दर्शन. करवंदना झाल्यानंतर ज्या मातीवरती आपण पाय ठेवणार आहोत नाही त्या मातीला पहिलं वंदन करायचं. कारण आपल्याकरता केवळ ती माती नाही तर काय आहे, माता आहे. जगाच्या पाठीवर महाराज मातीला माता म्हणणारा एकमेव देश आहे तो म्हणजे आपला भारत आहे का कुठं. त्याचे थोडं जाऊन सांगू का, अहो अशा अनेक माताही आपल्या मातृभूमीमध्ये जन्माला आल्या की त्यांनी या मातृभूमीवरती अभिषेक करत असताना दुधाचा अभिषेक केला नाही महाराज, मधाचा अभिषेक केला नाही, दह्याचा अभिषेक केला नाही, अभिषेक केला तो आपल्या मुलांच्या रक्ताचा. ज्या मातीत आपण बसतोय
ती माती महाराज अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रांतिकारकांच्या रक्ताने लाल झालेली माती आहे. आणि म्हणून दुसरं पहिलं त्या ठिकाणी आपली निष्ठा असली पाहिजे ती कुठली तर राष्ट्रनिष्ठा मातृभूमीविषयी आपल्या. त्याचं कारण मला तसं बघा, आपल्या आईने ताटातला घास मोडला, आपल्या तोंडाजवळ मला धरला, तोंडाजवळ धरलेला घास तुम्हाला आम्हाला दिसतोय, परंतु ज्या काळ्या आईनं पोटात नांगराचा फाळ उपसून पिकवला त्याची काळी आई मात्र तुम्हाला दिसत नाही. आणि म्हणून पहिली निष्ठा आपल्याजवळ असली पाहिजे ती म्हणजे कुठली तर राष्ट्रनिष्ठा. दुसरी निष्ठा आहे ती म्हणजे कुठली तर धर्मनिष्ठा. धर्माचे पालन करत असताना धर्म क्षेत्रामध्ये महाराज चूक होता का म्हणे, जीव गेला तरी बेहत्तर. धर्म क्षेत्रात महाराज चूक होता का म्हणे, धर्मनिष्ठा कमी होता का म्हणे. महाराज फार सुंदर म्हणतात, हे धर्माचे पालन, धर्माचे बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करत असताना महाराज जीव गेला तरी बेहत्तर. धर्म क्षेत्रामध्ये चूक होता का म्हणे, धर्मनिष्ठा कमी होता का म्हणे. बघा आपल्या सर्वांना त्यात आहे. बरं आजचा दिवस काय आहे सांगता येईल का कोणाला? आज काय आहे? आज तारीख किती? 1 फेब्रुवारी, बरोबर ना? बरं आज काय आहे? माझा प्रश्न आहे, आजच्या दिवशी काय झालं? अहो ही माहिती खरी तरुणांनी दिली पाहिजे होती. काय आज? धर्माचे पालन करणे बा भांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. महाराज पितुरीनं छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि पकडण्यात आल्यानंतर 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले महाराज. आणि तो आजचा दिवस आहे. योगायोग बघा महाराज, धर्मनिष्ठा सांगताना नेमकी आजचा तोच दिवस उजडावा. काय योगायोग आहे महाराज बघा ना. 40 दिवस महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले. मृत्यूच्या अनंत यातना छत्रपती संभाजी महाराजांना देण्याचं काम चाललं होतं. कशामुळे? अहो जे डोळे झोपले नाहीत की नाही त्या डोळ्यामध्ये महाराज ताप्य साड्या टाकण्यात आल्या. जे गुडघे टेकायला तयार नाहीत ते गुडघे फोडण्यात आले. जो हात मुद्रा करायला तयार नाही तो हातही महाराज कलम करण्यात आला. इतक्या असह्य वेदना छत्रपती संभाजी महाराजांना झेलल्या. एखादा मृत्यूही घाबरेल इतका भयानक मृत्यू छत्रपती संभाजी महाराजांना देण्याचं काम चालू होतं, देण्यात आलं. बरं एवढंच नाही, मृत्यूच्या टायमाला महाराज त्याचे असंख्य तुकडे करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचे आणि त्या वडूजवळ टाकण्यात आले. एवढ्या सगळ्या असह्य वेदना छत्रपती संभाजी महाराजांनी झेलल्या. त्याचं कारण आहे आपल्या धर्मावरती असलेलं प्रेम, आपल्या धर्माबद्दल असलेली भक्ती आणि आपल्या धर्माबद्दल असलेली निष्ठा.
मी म्हणतो कदाचित चुकला असता राजा माझा, चुकला असता तर तुम्ही आज या पुण्यचंद्राच्या कीर्तनाला इथं बसला असतात का? नसता बसतात महाराज. आणि म्हणून दुसरी निष्ठा महाराज आपल्या जवळ असली पाहिजे, ती म्हणजे कोणती तर धर्मनिष्ठा. तिसरी निष्ठा आहे संतनिष्ठा. त्या संतांचेही महाराज आपल्यावरती अनंत उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर. त्या संतांचेही महाराज आपल्यावरती अनंत उपकार आहेत. तुमच्या आमच्या जीवनामध्ये महाराज सुख आहे, त्याचं कारणही कोण तर संत आहे. नवे नवे पंढरीचा पांढरा परमात्मा हा आम्हाला कळाला, त्याचं कारणही कोण तर संत आहे. बघा त्या संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. आणि त्या संतांच्या अनंत यातना जर आपण महाराज पाहिले ना तर त्या न सांगता येण्यासारखे. बघा कदाचित मी तुम्हाला सांगून जाईल, तुम्ही ऐकून जाल, परंतु त्यांच्या जे जीवनामध्ये महाराज होतं ते फार भयानक होतं. ऐका, संत सर्वसामान्य आडाणी आडमुठ लोकांना कळाले नाही, त्यात काही नवल नाही. फार सोपं चित्तून ऐका, फक्त लक्ष देऊन ऐकत ना तर बरोबर माझा मुद्दा तुम्हाला पटेल, कळेल. संत सर्वसामान्य आडाणी आडमुठ लोकांना कळाले नाही, त्यात काही नवल नाही. परंतु मोठमोठ्या धर्मपंडितालाही मला सत्य कळाले नाही. बघा ना, पैठणच्या धर्मसभेमध्ये ज्ञानोबाला शुद्धीपत्र आणण्याकरता गेले. आता मला सांगा, त्या धर्मसभेमध्ये महाराज कोण अशिक्षित लोक होती का? अडाणी लोक होती का? त्यांना काहीच कळत नव्हतं का? अहो मोठमोठे धर्मपंडित त्या ठिकाणी होते. आणि एवढे सगळे असूनही महाराज त्या संतांचा मोठेपणा त्याला कळाला नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो ऐका, संत सर्वसामान्य अडाणी आडमुठ लोकांना अशिक्षित लोकांना कळाले नाही, त्यात काही नवल नाही. मोठमोठ्या धर्मपंडित विद्वानालाही संत कळाले नाही, त्यात काही नवल नाही. पोटच्या मुलालाही मला संत कळाले नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो ऐका. नाथांचा मुलगा हरिपंडित त्याचं नाव. नाथांचा आणि हरिपंडितांचा महाराज काय होता, तात्विक मतभेद होता. आणि मग हरिपंडित महाराज घरात भांडण करून काशीला ज्ञान ग्रहण करण्याकरता गेला. आता गंमत बघा अशी महाराज, जगाचा हरी 36 वर्ष नाथांच्या घरी पाणी भरी आणि नाथांचा हरी मात्र गेला काशी भरी. काय महाराज गंमत बघा, दुर्दैव आहे महाराज. संत सर्वसामान्य अडाणी आडमुठ लोकांना कळाले नाही, काही नवल नाही. मोठमोठ्या धर्मपंडितालाही कळाले नाही, काही नवल नाही. परंतु पोटच्या मुलालाही मला संत कळले नाहीत. एक दृष्टांत आहे ऐका. सिद्ध बेटावर महाराज ज्ञानोबाने झोपडी बांधली. 5-6 दिवस झाले ज्ञानोबा त्या ठिकाणी इंद्रायणीचं स्नान केलं नाही. आणि म्हणून पंजाखंड्यावरती महाराजांनी ज्ञानोबाला इंद्रायणीच्या स्नानाकरता निघून गेले. त्या डोहामध्ये उतरणार आणि तेवढ्यात महाराज कोण आवाज दिला, कोण? ज्ञानोबाने बाहेर पाहिलं, समोर पाहिलं, महाराज तेच विसोबा काका ज्याने भांडी कुटी रस्त्यावर टाकली, आळंदीतून गावातून आपल्याला स्वतःला हाकलून दिलं, त्या विसोबा काकांना पाहिलं आणि सांगितलं, काका अहो मी आहे ज्ञाना, विठ्ठल पंतांचा ज्ञान आहे. त्या विसोबाने सांगितलं ऐका. त्यानं सांगितलं अरे ते आळंदी क्षेत्र पाठवलं, ते पाठवलं, आता हे इंद्रायणी तीर्थक्षेत्र सुद्धा पाठवणार का? पुढे आले, समोर आल्यानंतर महाराज ज्ञानोबांच्या एक काम सुरुवात दिली. आई ग असं तुला त्या ठिकाणी ज्ञानोबांना आवाज दिला. आणि आवाज दिल्यानंतर सांगितलं काका या पुढं पुन्हा इंद्रायणीच्या डोहात पण उतरणार नाही, येणार नाही. आणि त्यातनं जर महाराज हात ज्ञान जर तुम्हाला दिसला का नाही तर याला पुढून मारा. काय दुर्दैव आहे महाराज बघा. आज जी इंद्रायणी ज्ञानोबाच्या समाधीला स्पर्श करून जाणे धन्यता मानते, त्या इंद्रायणीचं साधं स्नानही महाराज त्या लोकांनी त्या ठेवून दिलं नाही. आणि म्हणून दुसरी निष्ठा आपल्या जवळ असली पाहिजे. तिसरी ती म्हणजे संत निष्ठा. चौथी निष्ठा आहे ती म्हणजे ईश्वर निष्ठा. त्या ईश्वराचेही महाराज आपल्यावरती अनंत उपकार आहेत. काय उपकार आहेत ईश्वराचे? जेने आजीव दिला जीवन
दयाचे करीन चिंतन जेणे जीव दान दिला महाराज सर्व काही दान दिला अशा त्या देवाची भक्ती महाराज आपल्या जीवनात असली पाहिजे. बरं त्या देवाला हृदयात साठवलं पाहिजे. बरं देवाला हृदयात साठवायचं आहे त्याकरता मुळात देव आहे याची जाणीव महाराज आपल्याला असली पाहिजे. एखादा पदार्थ आज बघा जेवणाकरता जिलेबी मोठी महाराज सुंदर होती. कधी ना सगळ्यांनी कधी की नाही सुंदर होती. बरं त्या जिलेबीची चव तुम्हाला कधी कळाली हो? ताटात ठेवले लगेच कळालं का जिलेबी गोड आहे? ताटात ठेवल्या लगेच कळालं का जिलेबी गोड आहे म्हणून? त्या जिलेबीची चव कधी कळाली हो? खाल्ल्यानंतर. बरोबर नाही? तसं आहे. त्या देवाची जर भक्ती करायची ना महाराज त्याकरता मुळात देव आहे याची जाणीव महाराज आपल्याला असली पाहिजे. बरोबर की नाही? आपण उगाच भक्ती करायची आणि सांगायचं देवच नाही तर उपयोग आहे का? या समाजामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला 4 वर्ग 2-4 वर्ग पाहायला मिळतात. 3 वर्ग पाहायला मिळतात. आता त्या 3 वर्गामध्ये महाराज आपण कोणत्या वर्गात आहे ते प्रत्येकानं स्वतःचं चिंतन स्वतः करा. पहिला वर्ग आहे की त्यांना वाटतं 100% देव आहे. काय वाटतं त्यांना? 100% देव आहे यांना वाटतं. दुसरा वर्ग आहे त्यांना वाटतं 50% देव आहे आणि 50% देव नाही. आणि तिसरा वर्ग आहे त्यांना वाटतं महाराज या कलियुगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये 100% देवच. त्यांनी महाराज आपल्या मनाशी गाठत बांधून ठेवले की या कलियुगामध्ये मृत्यू लोकांमध्ये देव नाही. आता ज्यांना देव मान्य नाही ज्यांना वाटतं 100% देव नाही अशा करता एक गोष्ट होत आहे का? काय होतं माहितीये का? एका गावामध्ये महाराज देवाला मानणारे लोक आणि देवाला न मानणारे लोक राहत होते. बरं देवाला मानणारे लोक काय करायचे माहितीये का? आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह असेल, पारायण असेल, हनुमान जयंती असेल, रामनवमी असेल, विविध धार्मिक कार्यक्रम जिथं हरिनाम सप्ताह होईल तिथं प्रभूचं नाम येईल असं कार्यक्रम त्या ठिकाणी करायचे. कोण? देवाला मानणारे लोक. आणि देवाला न मानणारे लोक काय करायचे तर तिला नाव ठेवायचे. काय म्हणायचे? काय महाराज सकाळी 4 वाजल्यापासून काकडा करताय? काय देव आहे का? उगाच देवाच्या मागे तुम्ही फिरताय. या कलियुगामध्ये मृत्यू लोकांमध्ये देव नाही. उगाच सकाळी 4 वाजता उठायचं काकडा करायचा. काय देव भेटला का आतापर्यंत तुम्हाला? कोण म्हणतं? देव मान्य न असणारे लोक. आता ज्याला देव मान्य होता ते मात्र म्हणायचे बाबा एक ना एक दिवस याला देव आहे याची जाणीव केल्याशिवाय शांत बसायचं नाही. बघा ज्याच्या गाळ्यात महाराज माळ आहे निदान त्यानं तरी दुसऱ्याच्या भल्याचा विचार करावा. बरोबर का नाही? नाहीतर महाराज कीर्तन कराय गाळ्यात माळ आहे आणि सकाळचा दिवस शिवाय सुरू होतं. काय उपयोग आहे त्याचा? देवाला मानणाऱ्या लोकांनी ठरवलं की याला देव आहे याची जाणीव करून द्यायची. म्हटलं ठीक आहे. म्हटलं गावात एका महाराष्ट्रातल्या मोठ्या नामांकित प्रवचन करायला बोलवलं. ते प्रवचनकार त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर महाराज देवाला मानणारी लोक महाराजांच्या जवळ गेले आणि म्हटलं महाराज का हो तुम्हाला एक सूचना आहे. बरं आमच्या गावात देवाला न मानणारे लोक जास्त आहेत. बरं तुम्ही स्टेजवर गेल्यानंतर तुमच्या आजच्या प्रवचनाचा विषय काय तर देव. तुम्ही देव या विषयावरती बोलायचं. जेवढं काही तुम्हाला देव या विषयावरती बोलता येईल तेवढं 1.5 तास 2 तास काय बोलायचं ते बोलून घ्या. आता असं म्हटलं तर देवाला मानणारे लोक बाजूला आले तर देवाला तिथं ते आले होते गेले प्रवचनकार. ते वरती गेले त्या व्यासपीठावर बसले. मला प्रवचन चालू झालं. 1.5-2 तास प्रवचन झालं
आणि प्रवचन झाल्यानंतर महाराज देवाला मानणारी लोक महाराजांच्या समोर गेले. म्हटलं महाराज वा 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 छान छान. अहो एवढी वर्ष आम्ही कीर्तन ऐकते प्रवचन ऐकते परंतु देवाविषयी एवढी माहिती आतापर्यंत आम्हाला कधी मिळाली नाही. आज आनंद झाला. देवाबद्दल तुम्ही जास्त बोललात. कोण म्हणते ज्याला देव मान्य आहे ती मंडळी महाराजांचं दर्शन घेतलं बाजूला सरले. ज्याला देव मान्य नाही ती मंडळी महाराज वरती गेली आणि वरती गेल्यानंतर सांगितलं महाराज का हो तुमचं काही प्रवचन आम्हाला आवडलं नाही. म्हटलं का हो काय झालं माझं प्रमाण चुकलं का माझा दृष्टांत चुकला का. त्यांनी सांगितलं महाराज काय आम्हाला कळत नाही पण तुमचं प्रवचन आमचं बरोबर झालं नाही. अहो कारण तर सांगा. तुम्ही देव या विषयावरती बोलत नाही आणि म्हणून ते आम्हाला आवडलं नाही. तुम्ही देव या विषयावरती बोलत का नाही आणि ते आम्हाला आवडलं नाही. तुमचं प्रवचनात चांगलं झालं नाही. महाराज म्हणले अरे असं कसं देव या विषयावरती बोललं हे तुम्हाला आवडलं नाही म्हणजे देव नाही असं म्हणायचं का तुम्हाला. देव असेल ना. अहो देवाचा काळ गेला. याच्या आधी आमच्या आजोबा पंजोबांच्या काळात असेल. कोण म्हणते देवाला न मानणारे लोक आता देव काही दिसत नाही. जोपर्यंत आम्हाला म्हटलं देव दिसत नाही ना तोपर्यंत देव आहे हे आम्ही सत्य म्हणणार नाही. महाराज म्हणले अरे असे कसं देव आहे ना. जसं आपण प्रपंचामध्ये महाराज अशा गोष्टी अनेक गोष्टी आहेत. महाराजांनी उदाहरण द्यायला सुरुवात केली. महाराज म्हटले काय फुलाला सुगंध काय फुलाला सुगंध मातीचा. महाराज फुलाला सुगंध आहे मातीचा आहे का नाही आपल्याला माहिती नाही. आपण जे टीव्ही बघत फुलाला सुगंध आहे दिसतो का दिसतो का महाराज. परंतु आपल्याला 100% मान्य करावा उसामध्ये गोडी आहे दिसते का गोडी. परंतु आपल्याला 100% मान्य करावा. बरं आपण सकाळी उठल्यापासून आतापर्यंत श्वास घेतोय का नाही. कोण आहे का इथं बिना श्वास घेणारा आहे. बरं श्वास दिसतोय का तुम्हाला नाही दिसत. श्वास दिसत नाही परंतु आहे 100% आपल्याला मान्य करावा. महाराज म्हणले अरे तुम्हाला एवढी उदाहरणं सांगितली मग तसंच आहे ना. देव आहे दिसत नाही पण आपल्याला मान्य करावा लागतो. आता देवाला न मानणारे लोक म्हटले हो काय महाराज मागासपासून 1.5-2 तास झाले प्रवचन तुमचं ऐकतोय आता साहेब येडो व्हायची बाळ आली तरी तुम्ही त्या देवाविषयी बोलताय. अहो म्हटलं देव असेल तर आम्हाला दाखवा आणि जर देव दाखवता येत नसेल ना तर या जगाला उलटू सांगा देव नाही म्हणून. महाराज म्हटले अरे एक काम करा आता मी एवढा लांबून प्रवास करून आलोय म्हटलं 1.5-2 तास प्रवचनही केलंय थोडा अर्धा तास आराम करतो मी तुम्हाला सांगतो. म्हटलं आम्हाला मान्य नाही. तुम्ही अगोदर देव आहे तर दाखवा आणि जर दाखवता येत नसेल तर जगाला उलटून सांगा की देव नाही म्हणून. आता महाराज म्हटले ठीक आहे म्हटलं तुम्हाला देव बघायचंय ना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं काय प्रश्न आहे. एक काम करा मला एक वाटीभर एक दूध आणून द्या. अरे तिथं जे देवाला न मानणारे लोक होतो का नाही ते मला धावत धावत पळत घरात गेलं. मला एक जगभर दूध घेऊन आलं. म्हटलं महाराज खाऊ बरं हे वाटीभर दूध तुम्हाला कशाला करता पाहिजे. तुम्हाला देव पाहायचा ना. जर तुम्हाला देव पाहायचं असेल तर तुम्हाला एक वाटीभर दूध द्या. त्या महाशयानं काय केलं माहितीये का तो आता जग त्या महाराजांच्या समोर ठेवला आणि म्हटलं महाराज वाटीवर कशाला हा जगभर दूध तुम्हाला घ्या देव दाखवा. आता म्हटलं ठीक आहे म्हटलं तो जग महाराजांनी समोर ठेवला. त्या जगाकडे महाराज बघत राहिले. 15 मिनिटं झाली महाराज त्या जगाकडे बघतायत. 15 मिनिटानंतर महाराज आपली कृती चेंज केली. आपलं एक हाताचं बोट घेतलं उजव्या हाताचं त्या जगामध्ये टाकलं पुन्हा बोट बाहेर काढलं त्या बोटाकडे पाहू लागले पुन्हा टाकलं 15-20 वेळा केलं. 15-20 वेळा केल्यानंतर महाराज पुन्हा कृती चेंज केली. तो सदरा घातला होता त्याचं पटून काढलं महाराज एवढा हात वरती केला. तो हात आपला त्या याच्यामध्ये टाकला जगामध्ये आणि जगामध्ये टाकल्यानंतर हात पुन्हा बाहेर काढला. हाताकडे पाहू लागले 15-20 वेळा केलं आणि मग नंतर त्या माणसाला प्रश्न विचारला हो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं काय प्रश्न आहे. बरं मी आतापर्यंत हजारो कीर्तने केली हजारो प्रवचने केली परंतु त्या कीर्तनामध्ये मला असं ऐकायला मिळालं की दुधामध्ये काय असतं. दुधामध्ये काय आहे तूप आहे. बरं मी एवढी कीर्तने केली एवढ्या गावागावात फिरलो सगळ्यांच्या गावातल्या घरात दूध घेतलं पण मला त्या दुधामध्ये तूप कधी मिळालं
त्या दुधातलं तूप कधी मिळालं नाही. त्या लोकांनी सांगितलं, अहो काय म्हणता महाराज तुम्ही, हा एवढे कीर्तनकार प्रवचनकार, तुम्हाला दुधात तूप पाहिजे का नाही? मग ते असं मिळेल का? काय करायला लागले? म्हणतो नी नवनीता तैसे घ्या, म्हणतो नी नवनीता तैसे घ्या, पैसे घे अनंत बाह्य करतो कथा. अहो त्या दुधावरती प्रक्रिया करावी लागेल. म्हटलं काय करावं लागेल? दुधाला तापवावं लागेल. दूध तापलं की दुधाचं काय होतं? उत्तर द्या लगेच. चला, दुधाचं काय होतं? दह्याचं, ताकाचं लोणी आणि लोण्याचं तूप. अहो म्हटलं महाराज, त्या दुधामध्ये ताक आहे ते तुम्हाला असं त्या दुधाकडे बघून दिसणार नाही. दुधामध्ये असं बोट टाकून दिसणार नाही. दुधामध्ये असा हात टाकून दिसणार नाही. महाराजांना विचारलं, म्हटलं ते एवढं सगळं तुम्ही करत होता, कशा करता करत होता? म्हटलं मी आता पण ऐकलं दुधामध्ये तूप आहे. मला वाटलं त्या तुपाचं वजन कमी असेल म्हणजे दुधावर तरंगतंय का काय, आणि म्हणून त्या दुधाच्या भांड्याकडे मी पाहत बसलो. मला नंतर शंका वाटली की कदाचित त्या तुपाचं वजन थोडं असेल, म्हणून मला वाटलं त्या दुधाच्या मध्ये तूप आहे का काय, दुधामध्ये तूप आहे असं मी ऐकले. मला वाटलं त्या दुधामध्ये तूप असेल आणि म्हणून मी पोटाने बघत होतो दुधामध्ये तूप आहे का नाही. बरं, नंतर मला असं जाणवलं की कदाचित त्या तुपाचं वजन दुधापेक्षा जास्त असेल. त्या जगाच्या तळाशी जाऊन बसतं नाही का, आणि म्हणून मी हात टाकून बघत होतो काय की तूप खाली आहे का नाही. अहो महाराज म्हटलं ते असं नाही मिळत. त्याच्यावर ही एवढी सगळी प्रक्रिया करावी लागते, आणि एवढी सगळी प्रक्रिया केल्यानंतर महाराज ते काय मिळतो आपल्याला? तूप मिळतं. महाराज म्हटले बस हेच उत्तर तुमच्याकडून ऐकायचं. तुम्हाला दुधामध्ये तूप आहे हे पाहण्याकरता जर एवढी प्रक्रिया करावी लागत असेल तर तो जगाचा मालक आहे, आणि तो जगाचा मालक जर बघायचा आहे, दाखवायचा आहे ना, तर तो असा सहजासहजी दाखवता येत नाही. त्याकरता काय करावं लागते? त्याची भक्ती करावी लागते, त्याला हृदयात ठेवावं लागतं. बरं, एखादा प्रश्न केला का हो महाराज, तुम्ही म्हणता त्याची भक्ती करावी लागते, बरं ती भक्ती करायची कशी? असा ज्यावेळेस तुकोबाला प्रश्न केला त्यावेळेस हेच तुकोबाला अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, हे ते थोर भाते Yeah.
संकल्पावे माया संसार तू कोणाला प्रश्न केला का होतो तो बा तुम्ही म्हणता देव पाहायचंय ना देव पाहायचंय तर त्याकरता काय करावं लागेल तर हे जी थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया त्या देवाची भक्ती महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे त्या देवाला हृदयाचा ठेवावं लागेल बघा ना काय देवानं आपल्याकरता नाही केलं बरं एक आपला दात पडला एक तर त्या दाताला किती रुपये मोजावे लागतात 2,500 ते 3,000 रुपये बरोबर का नाही बरं देवानं 32 आपल्याला फुकट दिली आणि एवढे देऊन सुद्धा त्या देवाचं नाव आपण मुखात कधी घेत नाही बरोबर नाही ना घेत ते जाऊ द्या बरं एक किडनी आहे किती किडनी आहेत आपल्याला 2 एका किडनीची किंमत 3.5 लाख रुपये किती 3.5 लाख देवाने 2 दिले 2 तरी सुद्धा त्या देवाचा आपण नामस्मरण करतो 3.5 हाताचा देव महाराज एक पाठ जर आपण बाजूला काढला त्याची किंमत केली ना तर लाखो रुपयाचा हात होती आपल्याला मिळाला तरी सुद्धा आपण देवाची भक्ती करत नाही त्या देवाची भक्ती केली पाहिजे बरं भक्ती कशी असली पाहिजे हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराचं काय म्हणतात महाराज गोवाला नववीत भक्ती मान्य नाही का आहे ना हे तारे भक्तीचा दिवाना हे तारे भक्तीचा दिवाना दिवाना तारे भक्तीचा दिवाना तारे भक्तीचा भक्तीचा दिवाळा तोची दैवाचा पुतळा अनेक हे माझे मना होता मुंडित शहाणा तुका माने नवविध हो भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक उदास गेले अशा पास ज्याच्या अंतःकरणातील महाराज सगळ्या अशा संपलेत त्याला काय म्हणायचं बघ काय म्हणते ऐका फार सोपं चिंतन आहे लक्ष देऊ नाही का ज्याच्या अंतःकरणातील सगळे अशा संपलेत त्याला काय म्हणायचं बघ आता या पहिल्या यादीत महाराज आमचा नंबर लागत नाही तिचं कारण आहे महाराज ज्याला किस्सा आहे आम्हाला किस्सा आहे ज्याला किस्सा आहे तो महाराज भक्ताच्या मुळीत येत भक्त म्हणे दयासी न कोणते अशा बसे जुळोबाला म्हणतात काय म्हणतात की त्या भक्ताला महाराज पैसा आवडता कामा नाही त्याला भक्त म्हणायचं अजून काय तर जे ते ही उदास सर्व उदास वृत्ती असली पाहिजे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धरून माता केला देवा व्यतिरिक्त बाहेर त्याला
संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. देवा व्यतिरिक्त काही त्याला आवडतं का म्हणजे त्याला भक्त म्हणायचं. आता तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, जो नवविध भक्ती जाणतो तोच खरा भक्त. परंतु तुकोर या अभंगामध्ये म्हणतात संकल्पावी माया संसाराची. बघा नवविध भक्तीपैकी महाराज कोणतीही भक्ती तुमच्या आमच्या जीवनात असेल, लक्षपूर्वक आहे का, नवविध भक्तीपैकी कोणतीही भक्ती महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये असेल आणि ती भक्ती करत असताना संसारावरती आसक्ती ठेवून जर महाराज आपण भक्ती केली तर ती भक्ती कशा करता, संसारा करता. पुन्हा सांगतो ऐका, नवविध भक्तीपैकी कोणतीही भक्ती महाराज तुमच्या आमच्या जीवनात असेल आणि ती भक्ती करत असताना संसारावरती आसक्ती ठेवून जर महाराज आपण भक्ती केली तर ती भक्ती कशा करता, संसार करता. तुम्हाला नाही कळलं का, याहीपेक्षा सोपं सांगू का, ऐका. देवाकडे गेल्यानंतर महाराज देवाकडे देवा करता जाणं वेगळं आहे. काय म्हणतो मी, देवाकडे देवा करता जाणं वेगळं आहे आणि देवाकडे संसारा करता जाणं वेगळं आहे. कळतंय ना मला काय म्हणायचंय. देवाकडे देवा करता जाणं वेगळं आहे आणि देवाकडे संसार करता जाणं काय आहे, वेगळं आहे. बघा आपण म्हणतो ना का, महाराज आमच्या गावात गेलो महाराज, एवढी गर्दी या यात्रेला, एवढी गर्दी की तो महाराज पाय ठेवायला जागा नाही. त्या यात्रेमध्ये एवढी गर्दी महाराज, तिथं पाय ठेवायला जागा नाही, एवढी माणसं त्या यात्रेत. बरं एवढी माणसं आहेत तरी त्यातले देवा करता किती आले आणि संसारा करता किती आले सांगता येतील का, येतील का कोण सांगता. देवाकडे देवा करता जाणं वेगळं आहे आणि देवाकडे संसार करता जाणं वेगळं आहे. तुम्हाला अजून नाही कळलं का, याहीपेक्षा सोपं सांगू ऐका. तुमच्याकडे महाराज दोन माणसं आली. पहिला मनुष्य आला, म्हटलं काय रामराव, 2-4 दिवस झाले म्हटलं रस्त्यावरती कुठं दिसताना फेरी मारताना आणि म्हणून तब्येतीची चौकशी करण्याकरता आलो. पहिला मनुष्य तुमच्याकडे आला कशा करता, तर तुमच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता. बरं असा मनुष्य आला की आपण त्याला काय करतो, महाराज अंगात उभा त्याला आपण आतमध्ये घेतो, चहा पाणी विचारतो, बरोबर का नाही. एखादा माणूस जर आपल्या तब्येतीची चौकशी करण्याकरता आला असेल तर त्याला आपण बाहेर जा म्हणून म्हणत नाही, त्याला आदरानं प्रेमानं बोलवतो, त्याला चहा पाणी विचारतो. पहिला मनुष्य तुमच्याकडे आला कशा करता, तर तुमच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता आला. आणि दुसरा मनुष्य मला संध्याकाळी आला, म्हटलं काय रामराव, अहो 2-4 महिने झाले कंपनीचा पगार झाला नाही, त्याला 30-40 हजार रुपये जरा उष्ण मिळतील काय. काय म्हणते येते ना लक्षात तुमच्या. पहिला मनुष्य तुमच्याकडे तुमच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता आला आणि संध्याकाळी दुसरा मनुष्य आला कशा करता, तर तुमच्याकडे उसने पैसे मागायला आला. बरं मला सांगा, या दोघांपैकी कोणती व्यक्ती तुम्हाला आवडेल, उसने पैसे मागायला आवडेल, कुठला व्यक्ती आवडेल तुम्हाला, तब्येतीची चौकशी करायला आलेला आवडेल, बरोबर का. तब्येतीची चौकशी करण्याकरता आलेला आवडेल. आता हे तुम्हाला आम्हाला कळालं. काय म्हणतोय मी, त्या व्यवहारातल्या साध्या सुद्धा गोष्टी जर महाराज आपल्याला कळत असतील तर त्या देवाला कळत असेल का. मग देवाकडे देवा करता जाणं वेगळं आहे आणि देवाकडे संसार करता जाणं वेगळं आहे. आणि मग देवाला अशीच लोक आवडतात की जी देवाकडे देवा करता गेले. कळतंय ना मला काय म्हणायचंय. देवाकडे देवा करता जाणं वेगळं आहे आणि देवाकडे संसार करता जाणं वेगळं आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. बघा आपण सर्वजण महाराज भक्ती करणारी माणसं आहोत. मनुष्य कसा आहे, स्वभावतःच भजनशील आहे. ज्ञानोबाने फार सुंदर म्हणतात, मनुष्यनाथ सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे काही. आपण सर्वजण त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो. बघा जी स्थिती साधू संतांना प्राप्त झाली महाराज, आपण सर्वजण भक्ती करणारी माणसं आहोत. काय म्हणतो मी, आपण सर्वजण भक्ती करणारी माणसं आहोत. परंतु त्या भक्तीचे 2 प्रकार आहेत. पहिली भक्ती आहे ती म्हणजे जाणून केलेली भक्ती आणि दुसरी म्हणजे न जाणता केलेली. आपणही भक्ती करतो परंतु ती भक्ती जाणून करतो की न जाणता करतो यालाही फार महत्व आहे. बघा उगाच त्या ठिकाणी आंधळेपणाची भक्ती माणूस काही कामाची. आपल्याला गरुड माहितीये का, गरुड
गरुड पाहिलंय का? बरं, तो गरुड कसा आहे? आकाशामध्ये उंच उंच भरारी घेऊ शकतो, उंच उंच उडू शकतो. कधी? तर त्याला डोळे आहेत तोपर्यंत. समजा त्या गरुडाला डोळे नाहीत, तो जर गरुड आंधळा असेल तर त्याने घेतलेली झेप महाराज कुठं जाणार आहे? त्याला कुठल्या तरी त्या पर्वताला जाऊन आदळणार आहे, त्याला कुठल्या तरी झाडाला जाऊन आदळणार आहे. आणि म्हणून झेप असावी गरुडाची, कशी असावी? तर डोळस कोणाची असावी? महाराज तुम्ही आम्ही आपण भक्ती करतो, परंतु आपलीही भक्ती महाराज कशी असली पाहिजे? तर डोळस कोणाची असली पाहिजे? त्या ठिकाणी जागर राहून महाराज आपण भक्ती केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काही झोपाळून भक्ती करतो का? मला तसं म्हणायचं नाही. मनुष्य जागाच आहे, परंतु जिथं पाहिजे तिथं जागा असेल असं सांगता येत. बघा, आपणही भक्ती करतो, तुकोबानेही भक्ती केली, तुकोबानीही भक्ती केली. बघा, तुकोबानी त्यांच्या जीवनामध्ये भक्ती केली आणि त्या भक्तीच्या माध्यमातून तुकोबाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं का नाही? आपणही महाराज भक्ती करतो, परंतु आपण केलेली भक्ती महाराज तेवढी आपल्याला फळद्रूप होत नाही. आपण परमार्थात त्या सगळ्या गोष्टी करतो, नाही असं मागताय. आपण कीर्तनाला जातो, भजन म्हणतो, प्रवचन करतो, देवदेव करतो, बरोबर, सोमवार असेल, एकादशी असेल, सगळं काही करून पाहतो. परमार्थात त्या सगळ्या गोष्टी तंतोतंत करतो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तंतोतंत करत असूनही त्याचं फळ मात्र आपलं तंतोतंत मिळत नाही. बघा ना, तुकोबानी भक्ती केली, तुकोबानी कीर्तन केलं, तुकोबानी कीर्तनाला भक्ती म्हटलं. आपणही कीर्तन करतो, महाराज कीर्तन करतो, परंतु तुकोबाला त्याच्या ज्या भक्तीतून जे स्थान प्राप्त झालं ते आपल्याला प्राप्त होईल असं भाग नाही. का होत नाही सांगता येईल मला? अहो, साधू संतांनी जशी भक्ती केली, जशी भक्ती सांगितली, अगदी तशीच भक्ती करण्याचा आपण काय करतोय? प्रयत्न करतोय का नाही? एवढं सगळं करत असूनही महाराज त्या तुकोबाला ती स्थिती प्राप्त झाली. ते तुम्हाला मला फक्त त्याचं कारण काय? ऐका, त्याचं कारण असं आहे. बघा, दोन मनुष्य आहेत आणि त्या दोघाही मनुष्याला महाराज पोटात दुखू लागलं. ती दोनही माणसं त्या दवाखान्यात गेली. आता लक्षपूर्वक ऐका, दोघांच्याही पोटात दुखतंय, दोघही एकाच दवाखान्यात गेले, दोघांना तपासणारा डॉक्टरही महाराज एकच आहे आणि दोघांना औषधही महाराज एकच दिली. काय म्हणतो मी? दोघांनाही आजार एकच आहे, दोघांच्या पोटात दुखतंय, दोघा ज्या दवाखान्यात गेलेत का नाही, तो दवाखाना महाराज एकच आहे, त्यांना तपासणारा डॉक्टरही महाराज तोच आहे, एकच आहे आणि त्या डॉक्टरने दिलेले औषधही दोघांना काय आहे? सेम आहे. परंतु त्याचं असं झालं, एकाच्या पोटात दुखणं थांबलं आणि एकाच्या पोटात दुखणं थांबलं नाही. आता ज्याच्या पोटात दुखणं थांबलं का नाही, तो डॉक्टरांकडे गेला आणि म्हटलं, महाराज का म्हटलं एवढं जालीम औषध दिलं, सकाळी औषध घेतलं, संध्याकाळी माझं पोट शांत झालं. त्यांना धन्यवाद देऊ लागला. आता ज्याचं पोट दुखायचं थांबलं नाही का नाही, तो दवाखान्यात गेला, महाराज दावा त्या डॉक्टरला म्हटलं, काय महाराज? म्हटलं माझा वेळ गेला तो गेला, माझे पैसेही गेले, माझा त्रासही महाराज काही कमी होईना. बघा, कळतंय का मला काय म्हणायचं? दोघांच्याही पोटात दुखते, दोघांनाही औषध तेच दिले, त्यांना तपासणारा डॉक्टरही तोच आहे. बरं, एवढं सगळं असताना एकाच्या पोटात दुखणं थांबलं आणि एकाच्या पोटात दुखणं थांबलं नाही. त्याचं कारण काय सांगता येईल तुम्हाला? सांगता येईल का? सांगता येईल मला? त्याचं कारण असं म्हणा, औषध घेतलाय खरं, परंतु औषधाबरोबर मला पथ्य सांभाळली नाही. बिना पथ्याचं महाराज औषध काही कामाचं नाही. बघा ना, तुकोबानी भक्ती केली, अगदी तशीच भक्ती करण्याचा आपण प्रयत्न करतोय, परंतु तुकोबाने त्यांच्या ज्या भक्तीमधून जे प्राप्त झालं ते तुम्हाला होत नाही. तुकोबानी भक्ती केली, तुकोबानी संसार केला, तुकोबानी संसार करत करत महाराज देवाची भक्ती केली. संसारी असावे असून संसार करूनही महाराज तुकोबानी भक्ती केली. आपणही संसार करतोय, परंतु आपला संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस. तो संसार सुखाचा नाही तर संसार कसा दुःखाचा आहे का नाही?
आपण कडुलिंबाचं झाड पाहिले का? त्या कडुलिंबाच्या झाडाचं जर आपण मूळ खाल्लं, ते मूळ आपल्याला कसं लागतं? कडू लागतं. आणि त्याच कडुलिंबाच्या झाडाचा जर आपण पाला खाल्ला नाही, तो पान जर खाल्ला, तो पाणी कसा लागतो? कडू. मग मला सांगा, ज्या झाडाचं मूळच कडू आहे त्याला गोड फळं येतील का? तसा संसार आहे. अरे संसार संसार तसा नवा सूर्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. कसाही संसार तर त्या चुलीवरती ठेवलेल्या तव्यासारखं आहे. जोपर्यंत तू भावाला त्या तव्याचे चटके मिळत नाहीत ना, तोपर्यंत भारत परिपक्व भाकरी मिळणार नाही. कसाही संसार. अरे संसार संसार कप बशीच घर, बशी बसे आरामशीर कप पिणे घर. बशीला काय काम आहे का? आहे का? सकाळी उठायचं, महाराज कांदा संपला, बटाटे संपले, चहा मोठू संपली, कप मात्र महाराज सकाळपासून संध्याकाळ बस नाही करतो. कसा आहे संसार महाराज? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही करू. त्या संसारात सुख नाही, त्या संसारात दुःख आहे. बघा किती दुःख आहे. बघा एक ग्रहस्थ रस्त्यात चाललाय आणि जाता जाता महाराज त्याच्या मागून वाघ लागला. आता ही गोष्ट दृष्टांत महाराज तुम्ही ऐकला असेल. वाघ मागे लागलाय आणि वाघ मागे लागल्यानंतर महाराज चालता जाता एका आडात जाऊन पडला आणि आडात पडल्यानंतर जवळ असलेल्या झाडाच्या फांदीला लटकत राहिला. आता बघा तो जो वाघ होता नाही, तो आडाच्या वर येऊन उभा आहे. ते उदाहरण महाराज लक्षात घ्या, डोळ्यासमोर घ्या. संसारात दुःख किती आहे? आपण ज्याला दुःख म्हणतो, सुख म्हणतो, ते सुख किती आहे आणि दुःख किती आहे याबद्दल तुम्हाला सांगतो. तो आडात पडलाय, खाली नाग आहे, वरती वाघ आहे. महाराज अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी त्याला सुख प्राप्त व्हावं, समाधान प्राप्त व्हावं याची अपेक्षा करत होता. आणि काय झालं माहितीये का? त्यातच काय झालं, त्याला ज्या फांदीला पकडलं होतं त्या फांदीला महाराज एक मोहळ होता आणि त्या फांदीला पकडल्यामुळे त्या मोहळाला झटका बसू लागला आणि झटका बसल्यामुळे त्या मोहळाचा कांदा फुटून महाराज त्याचा एक त्याच्या ओठाच्या आणि नाकाच्या मध्ये पडला. त्यानं महाराज आपण जीव बाहेर काढली, त्या मधाला लावली. मधाला लावल्यानंतर त्याच्या जिभेला जेवढा स्वाद प्राप्त झाला तेवढं सुख या संसारात आहे. सगळं काय आहे? दुःख आहे. सुख पाहता जवा पाढे दुःख, त्या संसारातून महाराज आपण बाहेर येत नाही. किती रमलो महाराज. बघा ऐका, एका मातेला महाराज 4 मुलं, 4ही मुलं एका वेळेस रडायला लागली. काय करावं? मातेला प्रश्न पडला, महाराज घरातलं जेवण करायचंय, त्या मुलांनाही शांत करायचंय. माता जवळ गेली, पहिल्या मुलाजवळ गेली. त्या पहिल्या मुलाला महाराज काय केला, एक बिस्किटचा पुडा दिला, ते मूल शांत झालं. दुसऱ्या मुलाकडे गेली, त्या दुसऱ्या मुलाला महाराज चॉकलेटची बरणी दिली, तो मूल शांत झालं. तिसऱ्या मुलाकडे गेली महाराज, त्या तिसऱ्या मुलाला मोबाईल दिला. मोबाईल दिल्या दिल्या महाराज ते मूल काय झालं, शांत झालं. हल्ली काय माहितीये का, त्या लहान लहान लेकरांना त्याची माय त्याच्या जवळ नसली तरी चालेल, मोबाईल मात्र त्याच्या जवळ असला. अहो एखादी आई जर जवळ नसली तरी चालेल, पण तू मोबाईल जवळ पाहिजे. काय झालं, आमच्या शेजारी महाराज काय झालं माहितीये का, बरेच दिवस महाराज गेलो नाही म्हणून आपला आवाज दिला आईनं, त्या काकीला आवाज दिला म्हणून गेलो. म्हटलं मुलगा नाही, म्हटलं सून आणि मुलगा
सून माहेरी गेली तर काम आहे बरं ठीक आहे 6 महिन्याची मुलगी महाराज घरात म्हटलं या मुलीला एकटं सोडून गेली हो मुली एवढी थांबते कशी काय नाही म्हटलं त्या मुलीला मोबाईल दिला की मुलगी काय आईची आठवण करत मोबाईल माहिती बघतो त्या तिसऱ्या मुलाला मोबाईल दिला ते मूळ शांत झालं आता ते शेवटचं मूल होतं आणि चौथं ते फार डॅमेज त्यानं काय केलं त्या आईनं त्या शेवटच्या मुलाला चौथ्या मुलाला बिस्किट दिला महाराज मोबाईल दिला त्या टीव्हीच्या समोर येऊन बसवलं तरी ते मूल काही शांत होईना काय करावं त्या आईनं उचललं महाराज कमरेवर घेता क्षणी महाराज ते मूल शांत झालं आईला वाटलं कदाचित त्या तिघांना मी नको पण या चौथ्याला मी हवी असतो मला सांगायचं एवढं दुष्काळ संपला मला सांगायचं एवढं आहे का की आई म्हणजे दुसरं कोण नसून तो भगवान परमात्मा आहे आणि त्या आईच्या कमरेवरती बसलेलं बाळ दुसरं कोणी तो साधू संत आहे आणि समोर बसलेली 3 मुलं आहेत 3 मुलं जे खेळतात की नाही ते ज्ञानी आहे आणि त्या मुलांच्या हातामध्ये जे दिले की नाही खेळणं ते तुमच्या आमच्या हातामध्ये संसार दिलाय आणि त्या संसारामध्ये आपण एवढे रमलो एवढे जगू झालो तर संसारातून आपलं काय जगू जाईल संसारातून आपण काय बाहेर येईना एकदा काय झालं आमच्याकडे महाराज एकाने 400 रुपये हरवले 400 हरवले त्या 400 रुपयाचं स्मरण महाराज त्यांनी एवढं केलं जिकडं जाईल तिकडं 400 हरवले 400 हरवले ते 400 रुपये त्याच्या अंतःकरणातून जाईल ना तो संसार त्याच्या अंतःकरणातून जाईल ना महाराज म्हणतात त्या संसाराचं विस्मरण झालं पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याचं काय झालं पाहिजे स्मरण झालं पाहिजे तुकोबाला प्रश्न केला गाव तुकोबा तुम्ही म्हणता संसारात सुख नाही संसारात दुःख आहे मग आम्ही इतके दिवस इतके वर्ष त्या संसारामध्ये सुखाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतोय का करतोय तुकोबाने फार सुंदर अभंग आहे सर्व सुखाची आशा जन्म